हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 9th ऑफ डिसेंबर आणि तुम्ही बघू शकता मी ट्रेनमध्ये आहे आणि मी निघाली आहे हिमाचल ट्रिपसाठी. तर ही बेसिकली सिरीज असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण हिमाचल एक्सप्लोअर करवणार आहे. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण की मी तुम्हाला यामध्ये तुमच्या नेक्स्ट हिमाचल ट्रिपसाठी पूर्ण डिटेल्स देणार आहे. तर सुरू करूया आपली ही कसोल ट्रिप. बेसिकली हिमाचलमध्ये आपण कसोल एक्सप्लोअर करणार आहोत. तर तिकडचं वेदर कसं असणार आहे, तिकडचे लोकेशन्स, तुम्ही काय काय तिकडे एक्सप्लोअर करू शकता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओत सांगणार आहे. बेसिकली या सिरीजमध्ये सांगणार आहे. तर ह्या पूर्ण सिरीज नक्की फॉलो करा. तर सुरू करूयात या व्हिडिओला. लेट्स गो. चलो, गोळ्या घेतल्या मग. हमारी फोटो छपेगी मनाली की नोटों पे. चलो गाइस, लेट्स गो. ए मम्मी, माझं पार्सल येणार आहे. मी तुला सांगते कोणतं कॅन्सल करायचं आहे आणि कोणतं घ्यायचं आहे. आता आपण आहोत बँड्रावरून. आपण आता ट्रेन पकडलेली आहे. अजून आपली ट्रेन स्टार्ट झालेली नाही आहे. तर उद्या दुपारी 11-12 वाजेपर्यंत आपण उतरूयात. सो बघूयात आपली जर्नी कशी होते ते. The next day. तर आता आम्ही आलो आहे मथुरा स्टेशनला. पण आपलं हे डेस्टिनेशन नाही आहे. आपली ट्रेन ही आहे आणि खूप वाईट वाटतंय की आपलं डेस्टिनेशन यावेळेला हे नाही आहे. पण काही हरकत नाही, आपण लगेच जॅनमध्ये येणार आहोत. ओके. तर आता इकडे हॉल्ट असणार आहे 20 मिनिट्सचा आणि मग आपण जाणार आहोत पुढे. ओ बापरे. तर आता इथे थोडंसं इमोशनल झालेलं आहे. 5 hours later. तर आता आपण पोहोचतोय. आता स्टेशन येत आहे आणि आता वाजले आहेत 3. तर आता आम्ही पोहोचलोय चंडीगड स्टेशनला आणि आता आम्ही निघतोय टुवर्ड्स आमचं स्टे. तर बघूया तिकडून किती लांब आहेत आणि आपण कसं जातोय ते. लेट्स सी. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत 11:30 आणि आम्ही रेडी आहोत पूर्ण चंडीगड सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आत्ताच आपण ब्रेकफास्ट केलेला आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे साईट सीइंगसाठी. कोणते कोणते लोकेशन्स आपण आज कवर करणार आहोत त्याच्यासाठी आणि ऑफकोर्स तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता आपण निघतो आहे आणि पहिले आपण जाणार आहोत जॅपनीज गार्डनला, त्यानंतर आपण जाणार आहोत रॉक गार्डनला आणि मे बी त्यानंतर आपण जाणार आहोत सुखना लेकला आणि थोडीफार आपण शॉपिंग करणार आहोत. आणि शॉपिंग केल्यानंतर आज मॉर्निंगला म्हणजेच नेक्स्ट डे मॉर्निंगला 5 वाजता आपली बस आहे मनालीसाठी. तर आजचा पूर्ण दिवस आपण बघूया आपण काय काय एक्सप्लोअर करतोय ते, कसा जातोय ते. लेट्स सी. तर आता आम्ही ऑटोमध्ये आणि चाललोय टुवर्ड जॅपनीज गार्डन. या आणि ते काय आहे याची आम्हाला अजिबात आयडिया नाहीये आणि मला खूप झोप येते. पण तरी पण बघूया आता, काही जर युनिक काहीतरी असेल तर मग होपफुली बेस्ट आहे. काय? बट होपफुली बेस्टच असेल. अच्छा, तुला ऐकू येतंय का मी काय बोलते ते? माझ्या मायकाला येतंय ऐकू. मायका
आता आपण आलो आहे जॅपनीज गार्डनला आणि आता आपण बघणार आहोत. ओ सुंदर आहे हे, आपण बघूया. आणि मला काहीच आयडिया नाही आहे की इथे आतमध्ये काय असणार आहे. तर चला आपण बघूया की इथे एक्झॅक्टली काय आहे. इकडे आपलं स्वागत झालेलं आहे. तर पूर्ण वाकून करतात ते. तुम्ही आम्हाला या पूर्ण गार्डनची इन्फॉर्मेशन देऊ शकाल का? कोण मी? हां. ओ माय गॉड, आय रिअली डोंट नो एनिथिंग अबाउट दिस. यू नो, तिकडे आवाज येतोय. तर आता आपण इथे एंट्री केलेली आहे आणि आता आपण पूर्ण गार्डन एक्सप्लोअर करणार आहोत. तर आय थिंक पूर्ण गार्डन एक्सप्लोअर करायला वेळ जाईल बिकॉज हे 13 एकर मध्ये आहे. तर अच्छा. आपण फक्त मेन ते जे कवी असे इथे पण मगर. जॅपनीज वाले ते जे त्यांचे एन्शियंट असे ते मुद्रा आहेत तेच बघूया आणि निघूया. मग पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. मग पूर्ण दिवसभरामध्ये काय अजून करायचं? बाकी आहे ना, रॉक गार्डन जाऊ ना आपण एकदाच गेलोय लाईफ मध्ये. मी तर नाही गेलीये. मी नाही गेलीये ग. वाटण वूट नको करू. ए, दिस इज मी अँड दिस इज हाऊ आय एम. निघ 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 निघ. बडबडच करते ब्लॉग मध्ये. आय नो की मी आज खूप छान दिसते, पण सारखं सारखं मला फ्रेम मध्ये घेणं इज निघ तू पुढे निघ. नो. माय फोन, हा, माय तर? माईक, माय रूल्स. तुझा नाहीये माईक एकटीचा. फोन तर माझा आहे एकटीचा. धर मग घे. दे माईक मला. No, 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 it's fine, it's fine, it's fine. काय असं वाटतं सन्न करून देऊ एक. मला पण वाटतंय तर फन करून देऊ. आता आपण इकडे फटाफट संपवूया जे काही आहे ते. पूर्ण जेवढं एक्सप्लोर होतं तेवढं जेवण आहे काय एक्सप्लोर संपवायला फटाफट. एक्सप्लोर करून फटाफट आपण खतम करूया आणि नंतर आपण जाऊया रॉक गार्डनला. आणि रॉक गार्डन पण किती जास्त मोठं आहे का ते? मला रॉक गार्डन बद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटतं. रॉक गार्डन इज नथिंग बट एक सुंदर गार्डन. रॉक म्हणजे दगडापासून तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा बनवलेल्या आहेत आणि तिकडे खूप सुंदर असं लेक आणि पॉन्ड असं खूप छान छान बनवलंय. रिअली ब्युटिफुल आणि रिअली बघण्याचं. ए शट अप. चला 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 चला. ए तू जा, तू नको येऊस. तू येऊच नको. तू तिथे एकटीच बरी आहे. माझा फोन दे. चल दे मग माईक दे. चल मला. बहुत ज्यादा अच्छा लग रहा है चंडीगढ़ के ठंड में. ठंड लेकिन तो इतनी- वृंदावन की ठंड से ज्यादा अच्छा नहीं लग रहा है. तर आता आम्ही तिर्री मधून चाललोय टुवर्ड्स रॉक गार्डन. वृंदावन वाइब्स. ट्रोली वृंदावन काय बोलतात त्याला? काय ग ते? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर हे तिकीट आहे 30 रुपीज पर पर्सन आणि आम्ही चौघी आहेत. 1 2 3. तर आता आम्ही इथून थोडासा छोटूसा ट्रेक करतोय आणि बघू आता इथून पुढे काय व्ह्यू बघायसाठी आम्ही हा ट्रेक केलाय. लेट्स सी. आणि आता आम्ही इथून निघतोय. अजून खूप बाकी आहे बघायचं, पण आम्हाला आता हे सगळं नाही बघायचं. ओके. काय आहे हे? हे काय आहे? काय आहे हे? म्हणणं काय यांचं? हिचं काय म्हणणं आहे? ह्यांचे काय म्हणणं आहे इकडे? हे पकलो आम्ही खरंच. ह्यांना काय बघायचं इथे? तर इथे सगळे खातात पाणीपुरी. चांगली होती का? चांगली आहे का? हा सगळ्यामध्ये घे ग. चला यार आता. चला यार, मला खरं तर मार्केटला जावं असं वाटतंय. तर आता आपण आलोय आजच्या दिवसातल्या सगळ्यात बेस्ट जागी, जी की आहे
5 hours later. तो ये है राजश्री होटल विच इज़ लोकेटेड इन चंडीगढ़। सबसे पहले देखते हैं इस होटल का रिसेप्शन एरिया। लेट्स गो। तो यहाँ पे काफ़ी सुंदर डेकोरेट किया हुआ है और सामने है डेस्क जहाँ पे आपका इजी चेक इन और चेकआउट प्रोसेस होने वाला है। और यहाँ पे आपको दिया है मल्टीपल सिटिंग एरियाज। आप देख सकते हो यहाँ का जो सिटिंग एरिया, ये वाला सिटिंग एरिया है, ये काफ़ी ज़्यादा सुंदर और काफ़ी ज़्यादा क्यूट है। अभी हम आए हैं डिनर के लिए होटल राजश्री। यहाँ पे आपको लंच, डिनर, ब्रेकफास्ट सारे ऑप्शंस मिलेंगे, वो भी वैरायटीज़ ऑफ मेन्यू। ये है डाइनिंग एरिया जो कि काफ़ी स्पेशियस है। और अभी हम लोग वेट कर रहे हैं हमारे डिनर का। सो लेट्स सी कि हमारे डिनर में हमें क्या ऑप्शंस मिल रहे हैं आज।